बिहारमध्ये 1952 पासून ते 2020 पर्यंत 17 वेळा विधानसभा निवडणुका झाल्या आणि आज पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। आज बिहार विधानसभा निवडणुकी संदर्भात निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या महत्त्वाच्या तारखांची घोषणा देखील करण्यात आली। बिहार विधानसभेची ही निवडणूक 2 टप्प्यांमध्ये होणार असल्याचं समजतंय, त्यामुळे मतदानाची तारीख काय आहे, निकालाची घोषणा कधी होणार, त्याचबरोबर विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीच्या रिंगणात कोणकोणत्या आघाड्या उतरणार आहेत याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामुळे आता बिहारमध्ये प्रचाराला वेग येणार असून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतील, एवढं नक्की आहे। दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये बिहार विधानसभा निवडणुकी संदर्भातील महत्त्वाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे। बिहार विधानसभेची निवडणूक 2 टप्प्यांमध्ये होणार आहे असं समजतंय। 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर या दिवशी 2 टप्प्यात मतदान होणार आहे, तर 14 नोव्हेंबरला थेट निवडणूक निकालाची घोषणा करण्यात येणार आहे। बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत आणि सध्या सुरू असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ हा 22 नोव्हेंबरला संपणार आहे। मात्र त्यापूर्वीच बिहारमध्ये आता नवं सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 10 ते 17 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 13 ते 20 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। 18 ऑक्टोबर पर्यंत पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाईल, तर 21 ऑक्टोबर पर्यंत दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची पडताळणी पार पडेल। पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 20 ऑक्टोबर तर दुसऱ्या टप्प्यातील अर्ज मागे घेण्यासाठी 23 ऑक्टोबर ही अंतिम तारीख असेल। बिहार विधानसभेची सध्याची स्थिती लक्षात घेता बिहारमध्ये सध्या जेडीयू, भाजप आणि त्यांच्या घटक पक्षांचं एनडीए सरकार सत्तेवर आहे, तर आरजेडीचे तेजस्वी यादव हे बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत। तसं बघायला गेलं तर बिहार विधानसभेत सध्या भाजपचे 80 आमदार, आरजेडीचे 77, जेडीयूचे 45 आणि काँग्रेसचे 19 आमदार आहेत। महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात कोणकोणत्या आघाड्या उतरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असताना असं म्हटलं जातंय की राज्यात यावेळी ही प्रमुख लढत ही एनडीए विरुद्ध महाआघाडी यांच्यातच होणार आहे। पण तुम्हाला सांगते, आतापर्यंत एनडीएने आणि महाआघाडीने जागा वाटपाची आकडेवारी जाहीर केलेली नाहीये। दोन्ही प्रमुख आघाड्यांमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाहीये। जागा वाटपाबद्दल अनेकदा चर्चेच्या बैठका झाल्या आहेत, मात्र अजून ठोस निर्णय झाल्याचं दिसत नाहीये। दोन्ही गटातील छोटे पक्ष आपल्यासाठी सन्माननीय जागा हवा असल्याचा आग्रह करतात, त्यामुळे नितीश कुमार यांच्या प्रकृतीबाबतच्या बातम्या, जेडीयू मध्ये उत्तराधिकारीबाबत चर्चा, प्रशांत किशोर यांची एंट्री आणि चिराग पासवान यांच्या निवडणूक लढवण्याच्या बातम्यांमुळे यंदाची निवडणूक दिवसेंदिवस आणखीनच रंजक होणार असल्याचं समजतंय आणि होणार असलेल्या या बिहार निवडणुकीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। दरम्यान तुम्हाला ही व्हिडिओ माहितीपूर्वक वाटली असल्यास आणखीन अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।